म्हणून निवडलेला होता. त्याचा शोध घेत असताना मला असं दिसलं की जे महावीरांचं जैन धर्म आहे किंवा गौतम बौद्ध धर्म आहे आणि त्याच काळामध्ये अजिबात संप्रदाय नावाचा मखली गोशालाचा संप्रदाय होता आणि मखली गोशाला बंजारा होता. आणि म्हणून मखली गोशालाचं साहित्य जर जैन साहित्यामध्ये असेल, मखली गोशालाचं साहित्य जर बौद्ध साहित्यामध्ये असेल, ज्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मी 3 दशक घातली ते आजीविक संप्रदाय देखील बौद्धकालीन आणि जैनकालीन आहे असं अत्यंत जबाबदारीनं मला तुम्हाला म्हणावंच वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी गौतम बुद्धाला केवळ अहिंसेचं प्रतीक आहे एवढं तुझ्या पद्धतीने जर आपण गौतम बुद्धाकडे जर पाहत असू, म्हणजे अहिंसा हे काही तुझा विचार नाहीये, परंतु गौतम बुद्धाचा विचार हा केवळ अहिंसेपुरता मर्यादित नाहीये, तर तो सर्व व्यापक आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्व क्षेत्राचा स्पर्श करणारा आहे, सर्व धर्मांच्या विचार आचार आणि सदाचाराला तो प्रामुख्याने संमतेच्या धारेमध्ये बांधणारा तो विचार आहे. तिथे पंचशील आहे, अष्टांग आहे, बरं का, तिथे सम्यक ज्ञान आहे, सम्यक विवेक आहे, सम्यक चारित्र्य आहे, सम्यक भाषा आहे. सम्यक म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, दादाने थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून जीवनामध्ये माणसाला माणूस म्हणून वागलं जात नव्हतं, माणसाला माणसाप्रमाणे वागलं जात नव्हतं. आणि वर्णव्यवस्थेने प्रामुख्यानं या ठिकाणी कर्मव्यवस्थेला डावलून या ठिकाणी मानवता नावाचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी डावललेला होता. आणि म्हणून तो मानवतेचा विचार खऱ्या अर्थानं प्रस्थापित करण्याचं जर कोणी महामानवाने काम केलं असेल तर त्या महामानवामध्ये आद्य समाज सुधारक म्हणून आताच त्यांनी दादांनी जोडले की त्याला राजकीय हे देखील होतं, अनेक अंगाने त्याच्याकडे आपल्याला पाहता येतं, स्पिरिच्युअल अंगाने या ठिकाणी पाहता येतं. परंतु या ठिकाणी पाप पुण्य स्वर्ग नरक या कपोल कल्पित कल्पनेच्याही पलीकडे जाऊन, कर्मकांडाच्याही पलीकडे जाऊन जगाला जर खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्ती करून देण्याचं काम जोरी करून केलं असेल तर ते गौतम बुद्धाने केलं. आणि गौतम बुद्धाच्या त्या ज्ञानामध्ये जे त्रिपिटक जर आपण वाचतो, त्रिपिटकामध्ये अनेक शेकडो ग्रंथ आहेत आणि त्याच राहुल संस्कृत जर आपण काढून वाचलं त्याचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्रिपिटकाचे शेकडो ग्रंथ आणि त्याच्यातलं सगळं तो ज्ञान आहे. आणि त्याच्यावर सम्राट अशोकाने उभे केलेले जे शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखातून आम्हाला जे काही गौतम बुद्ध कळाला, आम्हाला जो काही गौतम बुद्ध उजेडाला आला, जो गौतम बुद्ध कळाला तो अथांग आणि अनादी आहे आणि तो महासागराचं जे स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी गौतम बुद्धाचं ज्ञान हे एवढंच तो प्रासंगिक पूर्वी होतं, ते आजही आहे, भविष्यातील राहील. कारण ते मूल्यवान विचार आहेत. म्हणजे सम्यक ज्ञान असणं हा मूल्यवान विचार आहे, स्वातंत्र्य हा मूल्यवान विचार आहे, समता हा विचार मूल्यवत आहे, बंधुता हा विचार या ठिकाणी मूल्यवत आहे. महिलांना बौद्ध भिक्खुनीला देखील आपल्या संघामध्ये स्थान देणं हा महिलांना समानतेचा धागा जोडणारा देखील बुद्धाचा या ठिकाणी विचार आहे. अनेक जाती धर्म पंथाचे लोक देखील त्यासोबत आलेले होते, हा देखील समानतेचा धागा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून या ठिकाणी राजत्याग करून राजपूत असलेल्या या राजकुमारांनी त्याला जगामध्ये जे काही आहे, जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्याचं निवारण आहे, त्याचं कारण प्रश्न आहे, संपत्ती आहे, हे कळालं. आणि मग त्याचा त्यांनी त्याग केला. आणि मग भोगवादाऐवजी त्यागवादावर असलेला विचार, बरं का, केंद्रीकरणाऐवजी विकेंद्रीकरणावर आधारलेला विचार, बरं का, विषमतेऐवजी समतेवर आधारित असलेला विचार हा गौतम बुद्धांनी आम्हाला आज नाही तर फार पूर्वी दिला. मी मध्यंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्स, बरं का, बुद्धिझम आणि कार्ल मार्क्स हा जर ग्रंथ आपण वाचला तर त्याचा यथा योग्य अशा पद्धतीचं मूल्यमापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर तो निबंध आहे, 22 पानाचा निबंध असेल. आणि तो निबंध जर आपण वाचला, तो एस्से जर आपण या ठिकाणी वाचला तर या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी सांगितलेला विचार जो आहे किंवा त्यांनी लिहिलेले जे काही दास त्यावेळेला आहे किंवा त्यांनी सांगितलेला जो मार्क्सवाद आहे, साम्यवाद जो आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन त्याची फोड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मार्क्स हा पूर्णता स्वीकारला नाही बाबासाहेबांनी आणि पूर्णताही टाकला नाही. आणि त्याच्यातली जी सम्यकता आहे ती सम्यकता प्रामुख्यानं साधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा ज्ञानी पुरुष म्हणून ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण म्हणत असतो, त्या सिम्बॉल ऑफ नॉलेजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
ज्या 3 महामानवाला 3 व्यक्तीला गुरुस्थानी मांडलं, त्यामध्ये गौतम बुद्ध असेल, कबीर असेल, फुले असतील, की ज्यांच्या हयातीत ते नव्हते तरी त्यांनी गुरु मानले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की फुले गेले आणि बाबासाहेब आले, म्हणजे तिन्ही गुरुचं या ठिकाणी त्यांचं कुठे कधीच भेट झालेली नाही. परंतु आचार विचार आणि सदाचाराचं जे स्वरूप आहे, जे ज्ञान आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं आणि त्यांनी प्रामुख्याने खऱ्या अर्थानं बुद्ध जगासमोर आणण्याचं काम केलेलं आहे. तत्पूर्वी ओशोने आचार्य जगती प्रामुख्याने गौतम बुद्धाला खऱ्या अर्थानं खरं तर त्याची समीक्षा झाली असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण बुद्धाचा विचार हा मूल्यवान आहे आणि मूल्यवान विचार असा वाचताना देखील आचार्य रजनीशनी त्याची जी फोड केलेली आहे आणि त्याचं जे हे केलेलं आहे, तर ते देखील आपण काय केलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला माहित असेल की जाता जाता माझ्या संशोधनामध्ये ज्या काही गोष्टी आल्या, आता दादांनी सांगितलं की एका महिन्याने त्याला ती खीर दिलेली आहे. जर आम्ही वैशालिकी न बघू नगरबोधू जर हा ग्रंथ आपण जर वाचला किंवा जातक कथा जर वाचला, आणि 547 जातक कथा वाचलेल्या आहेत, त्याच्यात ती पहिली जातक कथा ही अनाथपिंडक आहे, बंजारा आहे, बरं का. म्हणजे बौद्ध तत्वज्ञानामध्ये, बरं का, काही चुकीचं असेल तर मला तुम्ही दुरुस्त करा, बौद्ध तत्वज्ञानामध्ये जातक कथा 547 जातक कथांमध्ये पहिली जातक कथा ही बंजारा असेल, अनाथपिंडक असेल, जेतवन असेल. म्हणजे गौतम बुद्धाला, बरं का, श्रावस्ती सारखं नगर बांधून देण्याचं काम जर कोणत्या व्यापाऱ्यांनी केलं असेल, बरं का, तर ते अनाथपिंडकांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी गौतम बुद्ध हे सगळ्या जाती